Hello students, a very good morning to all of you. Now students, as you know that we have started our composition section. So in that composition you have essay writing, letter writing that you have already know. But apart from that you have to write an advertisement, you have to write an invitation card that also comes in a composition section. आता तुम्हाला माहिती आहे आपण composition section जे आहे ते स्टार्ट केलेलं आहे. ओके, तर ते कंपोजिशन सेक्शन तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये लेसन्सच्या पेक्षाही जास्त मार्क्स साठी तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये लेसनवरती जेवढे क्वेश्चन असतात तेवढे कंपोजिशन आणि ग्रामरसाठी तुम्हाला मार्क्स अलॉटेड असतात. सो यू हॅव टू बी कॉन्फिडेंट अबाउट दॅट कंपोजिशन सेक्शन. आता तुम्हाला त्या कंपोजिशन सेक्शनबद्दल कॉन्फिडेंट असलं पाहिजे, सर्व माहिती असली पाहिजे. तुम्हाला कंपोजिशन सेक्शनमध्ये हे माहीत आहे की लेटर रायटिंग असतं, एसे रायटिंग असतं, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला इन्व्हिटेशन कार्ड मेकिंगसुद्धा असतं किंवा ॲडव्हर्टिजमेंट मेकिंगसुद्धा असतं. ओके, लाईक क्वेश्चन इज लाईक दॅट मेक अन ॲडव्हर्टिजमेंट ऑफ एनी cloth shop, new cloth shop is opening in the market, so make an advertisement for that. Otherwise make an invitation card for inviting guest for your school's annual day function. म्हणजे एखाद्या मार्केटमध्ये नवीन शॉप ओपन होणार आहे तर त्या शॉपसाठी त्या शॉपची ॲडव्हर्टिजमेंट करण्यासाठी ॲडव्हर्टिजमेंट तयार करा, असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल किंवा मग तुमच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे फंक्शनसाठी गेस्टला बोलवण्यासाठी इन्व्हिटेशन कार्ड तयार करा, असाही प्रश्न असतो. म्हणजे इन्व्हिटेशन कार्ड म्हणजे काय तर निमंत्रण पत्रिका, आणि ॲडव्हर्टिजमेंट म्हणजे काय तुम्हाला जाहिरात लेखन, आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो जाहिरात लेखन. मग ह्या गोष्टी तुम्हाला मॅक्झिमम 5 मार्क्ससाठी किंवा 4 मार्क्ससाठी 4 और 5 मार्क्ससाठी तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंट आणि इन्व्हिटेशन कार्ड ह्या 2 क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन काहीही असतो. काही वेळेला ह्या 2 क्वेश्चनला दुसरा क्वेश्चन और असतो किंवा हे 2 क्वेश्चन एकमेकांसाठी और असतात. म्हणजे ह्या दोन्हीपैकी एक लिहावा लागतो किंवा हे 2 प्रश्न काही दुसऱ्या वेळेस दुसऱ्या प्रश्नांसाठी और असतात. तर त्यासाठी आज आपण ॲडव्हर्टिजमेंट रायटिंग अँड इन्व्हिटेशन कार्ड मेकिंग, हाऊ यू कॅन राईट अँड ॲडव्हर्टिजमेंट, अ परफेक्ट ॲडव्हर्टिजमेंट and how you will make a perfect invitation card, then you will get full marks in that. We'll see. Now you have composition section. So in that composition you can score more and more if you will use some skills, techniques as well as your imagination power. आता जी कंपोजिशन सेक्शन आहे त्यामध्ये तुम्हाला खूप मार्क्स मिळवण्याची संधी असते. अगदी कंपोजिशन सेक्शनमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्याची तुम्हाला संधी असते. काही वेळेला तुमचे ग्रामरमध्ये मार्क्स जाऊ शकतात, परंतु कंपोजिशन सेक्शनमध्ये जर का तुम्ही काही स्किल्स, टेक्निक आणि तुमची इमॅजिनेशन वापरली तर कंपोजिशन सेक्शनमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. नाव लेट वी बिगिन विथ फर्स्ट invitation card. Today we are going to see invitation card and advertisement. Now first we will start with the advertisement. Okay, now first of all see what is an advertisement. Advertisement म्हणजे जाहिरात. तर पहिल्यांदा जाहिरात लेखन म्हणजे नक्की काय ते आपण पाहूया. Any public notice or announcement made through mediums like newspapers, magazines, radio, television, etc. asking for services like selling or buying, lost or found, household works, etc. म्हणजे आता ॲडव्हर्टिजमेंट म्हणजे काय, एनी पब्लिक नोटीस. पब्लिक नोटीस म्हणजे लोकांना एखादी जाहीर केलेली एखादी नोटीस. ओके, जाहीर नोटीस आपण त्याला म्हणू शकतो. एनी पब्लिक नोटीस और अनाउन्समेंट, एखादी नोटीस जी जाहीर केलेली असते किंवा लोकांना सांगितलेली असते अशी. मेड थ्रू मीडियम्स म्हणजे कशाच्या मीडियम थ्रू म्हणजे कशाच्या माध्यमातून पोचवली जाते तर न्यूजपेपर्स, मॅगझिन्स, न्यूजपेपर म्हणजे वृत्तपत्र, मॅगझिन म्हणजे आपले जे बुक्स असतात पेपरसोबत येतात ते मॅगझिन्स, रेडिओ, टेलिव्हिजन एक्सेट्रा. मग आता हे जी ॲडव्हर्टिजमेंट आहे, जाहिरात आहे, ती जाहिरात ही लोकांच्या थ्रू, लोकांकडे कशाच्या थ्रू पोचवली जाते तर न्यूजपेपर्स, मॅगझिन्स, रेडिओ, टेलिव्हिजन याच्या थ्रू लोकांपर्यंत जाहिरात पोचते. बरोबर. वी हॅव सीन
every day lots of advertisement on the television. Yes, if you are watching movie or if you are watching TV serial, then also in between, in a break, they shows advertise. Okay, that advertisement is of selling purpose of something. बरोबर की नाही. ती जी आपण जाहिरात पाहतो ती जाहिरात कशाच्या उद्देशाने दाखवली असते तर काहीतरी विकण्याच्या उद्देशाने, सेलिंग और बाईंग पर्पज. जेव्हा ते काहीतरी विकण्याच्या उद्देशाने आणि आपण ती जाहिरात पाहतो ती कशाच्या उद्देशाने, फॉर बाईंग समथिंग. आपण ती जाहिरात पाहतो काहीतरी घेण्याच्या उद्देशाने आणि ते लोक ती जाहिरात दाखवतात काहीतरी विकण्याच्या उद्देशाने, फॉर सेलिंग और बाईंग पर्पज. म्हणजे जाहिरात लेखन करत असताना जाहिरात लेखनासाठी विषय कोणते असतात, फॉर द ॲडव्हर्टिजमेंट रायटिंग देर आर सब्जेक्ट ऑफ सेलिंग और बाईंग पर्पज सब्जेक्ट्स. म्हणजे काही विकण्याचे किंवा विकत घेण्याचे सब्जेक्ट असतात. फॉर लॉस्ट और फाउंड समथिंग, काहीतरी हरवल्याची जाहिरात सुद्धा असते, काहीतरी मिळवण्याची जाहिरात सुद्धा असते. बरोबर की नाही. इन मराठी न्यूजपेपर इज लाईक दॅट ॲड की पाहिजेत अशा प्रकारे. बरोबर. अदरवाईज एनी जॉब इंटरव्ह्यू, वॉक इन इंटरव्ह्यू, दिस इज टाईप ऑफ ॲडव्हर्टिजमेंट ऑल्सो. म्हणजे काही मराठी न्यूजपेपरमध्ये पाहिजेत अशी ॲड असते बघा. मग काही शॉपसाठी कामगार पाहिजे असतात किंवा एखादी वस्तू पाहिजे असेल तर ह्या दुकानासाठी हे हाऊसहोल्ड आयटम्स हवे आहेत एक्सेट्रा. म्हणजे आपण जुन्या गोष्टी सुद्धा आपण विकतो तेव्हा त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करावी लागते. बरोबर. जाहिरात जर का केलीच नाही तर आपल्या कोणत्याही गोष्टी विकल्या जात नाहीत. म्हणून फॉर ॲडव्हर्टिजमेंट फॉर विच पर्पज, सेलिंग और बाइंग पर्पज और लॉस्ट एंड फाउंड हाउसहोल्ड और वर्क्स और एनी अदर वर्क्स एक्सेट्रा. मतलब एखादी वस्तू हरवली तरी आपण जाहिरात देतो, एखादी वस्तू हवी असेल तरी सुद्धा आपण जाहिरात देतो. म्हणजे अशा प्रकारचे सब्जेक्ट you have to write in the advertisement writing. So in advertisement writing you have to write subject like selling or buying something, lost or found something. These types of advertisement you have to write. Next thing is, what is the purpose of advertisement? Purpose म्हणजे उद्देश. ॲडव्हर्टिजमेंटचा उद्देश काय असतो. नाव वेन यू आर रायटिंग इन एनी ॲडव्हर्टिजमेंट यू शुड हॅव क्लिअर अबाउट द पर्पज. म्हणजे तुम्ही जेव्हा जाहिरात लेखन करत असता त्यावेळेस त्या जाहिरात लेखनातून, त्या तुम्ही केलेल्या जाहिरात लेखनातून तुमच्या त्या जाहिरात लेखनाचा जो काही सब्जेक्ट आहे, विषय आहे, त्या विषयाचा उद्देश साध्य झाला पाहिजे. तुम्ही ज्या विषयाला अनुसरून जाहिरात लेखन करत आहात तो उद्देश तुमचा क्लिअर असला पाहिजे आणि तो बरोबर पोहोचला पाहिजे. नाहीतर टॉपिक दिलाय वेगळाच आणि तुम्ही जाहिरात लेखनामध्ये वेगळंच काहीतरी लिहिले, असं करून चालत नाही. युअर पर्पज शुड बी क्लिअर. तुमचं पर्पज जे काय आहे जाहिरात लेखनाचं तर ते क्लिअर असलं पाहिजे. तर ते जाहिरात लेखनाचे पर्पज कोणते असतात पाहूयात आपण. पहिलं, अट्रॅक्ट्स पीपल. It attracts people. It means that your advertisement should be attractive. आता ॲडव्हर्टिजमेंट कशासाठी करतो की लोकांना आकर्षित करून घेण्यासाठी. म्हणून तुमची जाहिरात लेखन जे असावं ते आकर्षित असावं. म्हणजे जेणेकरून ते पटकन समजणारं, व्यवस्थित, आकर्षित असं असावं. इट शुड बी अट्रॅक्टिव्ह बिकॉज ॲडव्हर्टिजमेंट अट्रॅक्ट्स पीपल. ॲडव्हर्टिजमेंटमुळे लोक अट्रॅक्ट होतात म्हणून तुमची ॲडव्हर्टिजमेंट कशी असावी तर अट्रॅक्टिव्ह असावी. नेक्स्ट इज टूल फॉर सेल्स अँड सर्व्हिस. ॲडव्हर्टिजमेंट इज अ टूल फॉर सेल्स अँड सर्व्हिस. म्हणजे जाहिरात लेखन किंवा जाहिरात ही काहीतरी विकण्याची, मार्केटमध्ये काहीतरी विकण्याचं एक टूल आहे, साधन आहे. टूल म्हणजे काय तर साधन. मार्केटमध्ये एखादी नवीन गोष्ट ही विकण्यासाठी किंवा लॉन्च करण्यासाठी, फॉर सेलिंग और लॉन्चिंग एनी न्यू आयटम इन द मार्केट, ॲडव्हर्टिजमेंट इज अ टूल. ॲडव्हर्टिजमेंट हे एक साधन आहे मार्केटमध्ये एखादी नवीन गोष्ट लॉन्च करण्यासाठी किंवा विकण्यासाठी. त्यामुळं तुम्ही जे काही जाहिरात लेखन करत असाल ते त्या जाहिरात लेखनातून तुमचा उद्देश काय असला पाहिजे. तुम्ही जो काही तुमचा टॉपिक आहे त्या टॉपिकमध्ये तुम्हाला कशाची जाहिरात करायची आहे ते व्यवस्थित जाहिरात लेखन झालं पाहिजे. ओके. नेक्स्ट इज इन्फ्लुअन्स माइंड ऑफ पब्लिक. इट इन्फ्लुअन्स माइंड ऑफ पब्लिक. ते पब्लिकचं माइंड चेंज करतं. बरोबर की नाही. आता मार्केटमध्ये
कोणतीही वस्तू झाली तर प्रत्येक वस्तूला प्रतिस्पर्धी आहे, बरोबर आहे. कोणती वस्तू एक नाही आहे मार्केटमध्ये. मग तुमची जी काही सेलिंगची गोष्ट आहे ती सेलिंगची गोष्ट कशा प्रकारे उत्तम आहे हे तुम्ही त्या ॲडव्हर्टिजमेंटमधून पटवून द्यायचं असतं. यू शुड tell people with the help of that advertisement how good your selling item is. तुम्ही जो काही तुमचा सेलिंग आयटमची ॲड करत आहात, ओके, ज्या सेलिंग आयटमची तुम्ही ॲड करत आहात किंवा ज्या XYZ वस्तूची किंवा एखाद्या गोष्टीची तुम्ही ॲड करत आहात ती ॲडव्हर्टिजमेंट इतकी प्रभावी पडली पाहिजे लोकांवरती की तुमची गोष्ट कशी बेस्ट आहे ते तुम्ही दाखवलं पाहिजे त्या ॲडव्हर्टिजमेंट. सो दीज आर द 3 पर्पज ऑफ ॲडव्हर्टिजमेंट अँड यू शुड क्लिअर अबाउट दिस पर्पज सो यू कॅन राईट अ परफेक्ट ॲडव्हर्टिजमेंट. आता तुमची ॲडव्हर्टिजमेंट हे 3 पर्पज तुम्ही लक्षात ठेवले तर तुमची ॲडव्हर्टिजमेंट सुद्धा चांगली होऊ शकते. आणि ॲडव्हर्टिजमेंट रायटिंग यू कॅन गेट अ फुल मार्क्स. ओके, नाव लेट्स सी ॲडव्हर्टिजमेंट रायटिंग इट कम्स फॉर 4 मार्क्स. ॲडव्हर्टिजमेंट रायटिंग हे 4 मार्क्ससाठी असतं. ओके, नाव इन ॲडव्हर्टिजमेंट रायटिंग व्हॉट इज द मार्किंग स्कीम? लेट्स सी. फॉर्मॅट, फॉर द फॉर्मॅट 1 मार्क, then for the content 2 marks and for the expression 1 marks. Now in the format what comes? Suitable and classification. फॉर्मॅट मीन्स हाऊ युअर फॉर्मॅट तुमचा कसा आहे, तुमच्या जाहिरात लेखनाचा फॉर्मॅट कसा आहे, हाऊ द फॉर्मॅट इज दॅट ऑफ युअर ॲडव्हर्टिजमेंट. फॉर दॅट 1 मार्क. तुम्ही कशा प्रकारे फॉर्मॅट तयार केलेला आहे, म्हणजे तुमचं ते टायटल असेल, त्यामधली शब्दरचना असेल, त्यामध्ये काही कॅचीनेस टाकलेला आहे का, काही अट्रॅक्टिव्ह आहे का, याच्यासाठी 1 मार्क्स. सेकंड थिंग कंटेंट. कंटेंटमध्ये तुम्ही त्या जाहिरात लेखनामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. तुम्ही एखाद्या गोष्टीची जाहिरात करत आहात, मग त्या गोष्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी तुमच्या जाहिरात लेखनामध्ये आलेल्या आहेत त्याच्यासाठी 2 मार्क्स. फॉर द कंटेंट इट मीन्स सब्जेक्ट ऑर मॅटर. सब्जेक्ट ऑर मॅटर तुम्ही तुमच्या दिलेल्या विषयाला अनुसरून कितपत मॅटर त्या जाहिरात लेखनामध्ये आलेला आहे की तुमची जाहिरात लेखन बेस्ट झालेलं आहे, यासाठी 2 मार्क्स. अँड फॉर द एक्सप्रेशन मीन्स वॉट, लाईक स्टाईल, इन विच स्टाईल यू हॅव रोट द ॲडव्हर्टिजमेंट. तुम्ही त्या ॲडव्हर्टिजमेंट रायटिंगमध्ये फॉन्ट स्टाईल कशा प्रकारे यूज केली, म्हणजे अक्षरलेखन कसं आहे तुमचं. शिवाय तुम्ही कोणत्या एखाद्या पंक्च्युएशन मार्क्सचा यूज केला आहे का, लाईक इफ एनी ॲडव्हर्टिजमेंट लाईक सेल 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 अशी जेव्हा ॲडव्हर्टिजमेंट असते त्यावेळेस 3 टाइम्स सेल वापरलेला असतं. मग पहिल्या सेल नंतर एक्सक्लामेटरी मार्क 1, दुसऱ्या सेल नंतर 2 एक्सक्लामेटरी मार्क, तिसऱ्या सेल शब्दानंतर 3 एक्सक्लामेटरी मार्क, अशा प्रकारे काही ॲडव्हर्टिजमेंट केलेले असते. म्हणजे त्यामध्ये काहीतरी कॅचीनेस टाकलेला असतो. तर तो कॅचीनेस तुमचा कितपत आहे तुमच्या ॲडव्हर्टिजमेंट रायटिंगमध्ये त्याच्यासाठी 1 मार्क्स. म्हणजे तुम्ही कशा प्रकारची फॉन्ट स्टाईल यूज केलेली आहे, कोणत्या प्रकारची कशा प्रकारे तुमच्या ॲडव्हर्टिजमेंटचा बॉक्स आहे, त्यामध्ये कोणते काही एखादं चित्र वगैरे छोटंसं कार्टूनचं वगैरे काही त्या सब्जेक्टला अनुसरून काय काढलेलं आहे त्याच्यासाठी 1 मार्क्स. ओके, नाव की पॉइंट्स while writing advertisement. There are some key points when you are writing any advertisement. म्हणजे एखादी जाहिरात लेखन करण्यासाठी काही की पॉइंट्स आहेत ते पाहूयात. फर्स्ट इज नो यूज ऑफ ग्रामर. In your advertisement there is no necessity to use a grammar like am, is, are. अशा प्रकारचे जे ग्रामरचे शब्द असतील, एम, इज, आर किंवा ऑक्झिलरी वर्ब्स असतील ते ग्रॅमॅटिकल वर्ड्स तिथं यूज नसतात करायचे. ओके. सेकंड इज शुड नॉट एक्सीड 50 वर्ड्स. देर इज अ वर्ड लिमिट फॉर ॲडव्हर्टिजमेंट. तुमच्या जाहिरात लेखनासाठी तिथे शब्द मर्यादा आहे. तुमची ॲडव्हर्टिजमेंट ही 50 शब्दांपेक्षा जास्त मोठी नसावी. आता इथे 5 मार्क्ससाठी ॲडव्हर्टिजमेंट आहे, मग तुम्ही ॲडव्हर्टिजमेंट थोडक्यात परंतु कशा प्रकारे चांगली पोहोचवताय त्याला जास्त महत्त्व आहे. युअर ॲडव्हर्टिजमेंट शुड बी शॉर्ट बट इट शुड कॅच ऑर अट्रॅक्ट टू द पीपल.
तुमची ॲडव्हर्टिजमेंट छोटी असली पाहिजे, परंतु ती लोकांना अट्रॅक्ट करणारी असली पाहिजे. ओके, सो इट शुड नॉट एक्सीड 50 वर्ड्स. ती 50 शब्दांपेक्षा जास्त मोठी नसावी. देन थर्ड इज शुड बी इनसाइड द बॉक्स. You should always write an advertisement inside the box. Otherwise you can make a circle also. तुम्ही एखादा सर्कल बनवू शकता किंवा बॉक्स बनवू शकता, परंतु जसं तुम्ही पेजवरती आन्सर क्वेश्चन लिहिता तशा प्रकारे आन्सर लिहिल्यासारखी तुम्ही ॲडव्हर्टिजमेंट नाही लिहायची. त्याला व्यवस्थित बॉक्स करायचा. If you have time, then you can make cloud or you can make circle or you can make any design for that advertisement. But your advertisement should look catchy or attractive. That is the most important thing in advertisement writing. तुमच्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये तुमची ॲडव्हर्टिजमेंट ही व्यवस्थित दिसण्यासाठी तुम्ही जे काही करू शकता ते करायचं असतं, कारण ॲडव्हर्टिजमेंटचे मार्क्स 4 मार्क्स हे तुमच्या हातातले मार्क्स असतात. ओके, द नेक्स्ट इज it should be attractive and catchy. Already I have told that your advertisement should be attractive as well as catchy. The next is heading should be bold and catchy. Whatever the heading is there of your advertisement, that should be catchy and bold. म्हणजे तुम्ही तुमच्या ॲडव्हर्टिजमेंटचा मेन थिंग काय आहे, मेन सब्जेक्ट काय आहे, त्या सब्जेक्टचं हँडरायटिंग हे कसं असावं, बोल्डमध्ये असावे. म्हणजे जो काही तुमचा सब्जेक्ट आहे, लाईक सेलिंग, इफ यू आर सेलिंग समथिंग और इफ यू आर अनाउन्सिंग फॉर द सेल और इफ यू वॉन्ट टू बाय समथिंग, मग तुम्हाला जर काही मिळवायचं असेल किंवा काही विकायचं असेल किंवा काही सेल आहे ह्याची अनाउन्समेंट करायची असेल, तर ते जे काही मेन टॉपिक असेल, तुमच्या ॲडव्हर्टिजमेंटचा मेन थीम काय आहे, तेवढं हँडरायटिंग कसं असावं, बोल्ड आणि कॅची. ओके, म्हणजे हे जर का तुम्ही की पॉईंट्स लक्षात ठेवले तुमचे ॲडव्हर्टिजमेंट करताना, तर तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंट रायटिंगमध्ये फुल मार्क्स हे तुमच्या हातातले आहेत. नाव इन द नोट्स आय विल गिव्ह द प्रॉपर डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द ॲडव्हर्टिजमेंट रायटिंग अँड ॲज वेल ॲज आय विल गिव्ह सम एक्झाम्पल्स ऑफ ॲडव्हर्टिजमेंट रायटिंग ऑल्सो. नाव लेट्स स्टार्ट इन्व्हिटेशन मेकिंग कार्ड. मीन्स इन्व्हिटेशन कार्ड मेकिंग. आता तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंट हे झालं, त्यानंतर इन्व्हिटेशन कार्ड मेकिंग असा सुद्धा क्वेश्चन असतो तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये. तर आता इन्व्हिटेशन कार्ड मेकिंग म्हणजे काय, तर निमंत्रण पत्रिका आपण त्याला म्हणू शकतो किंवा म्हणतो मराठीमध्ये निमंत्रण पत्रिका. नाव लेट वी स्टार्ट रायटिंग इन्व्हिटेशन्स. इन आवर डेली लाईफ्स वी नीड टू इन्व्हाइट पीपल in our joys or sorrows and any auspicious occasions is incomplete without a near and dear one. Invitation writing has two etiquettes. There are basically 2 types of invitations: printed invitation and handwritten invitation. Now let's see. In our daily lives we need to invite people in our joys or sorrows. आता आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या नातेवाईकांना बोलवण्याची गरज कधी भासते, जेव्हा आपण दुःखी असतो किंवा जेव्हा आपण आनंदी असतो. जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आपण सर्व नातेवाईकांसोबत आपला आनंद, सर्व नातेवाईक, मित्र, मैत्रिणी यांच्यासोबत आपला आनंद शेअर करतो. आणि जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा सुद्धा आपलं दुःख शेअर करण्यासाठी आपण मित्र, मैत्रिणी, नातेवाईक आपल्या सगळ्यांना बोलवतो. म्हणजेच त्या आपण कशासाठी सर्वजणांना एकत्र बोलवतो, आपलं दुःख टू शेअर जॉय अँड सॉरो, आपलं दुःख आणि आनंद हे शेअर करण्यासाठी आपण लोकांना आपल्याजवळ बोलवत असतो. सो फॉर दॅट वी नीड सम टाईम मेकिंग इन्व्हिटेशन कार्ड. आता काही वेळेला आपण लोकांना बोलवण्यासाठी ओरली सांगतो, बरोबर, पण काही वेळेला आपण इन्व्हिटेशन कार्डचा वापर करतो. मग हेच इन्व्हिटेशन कार्ड तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये लिहायचं असतं. तर इन्व्हिटेशन कार्ड तुम्हाला नॉर्मली एक्झाममध्ये जे येतं ते कशा प्रकारे असतं की तुमच्या स्कूलच्या रिलेटेड ते इन्व्हिटेशन कार्ड असतं. काही वेळेला तुम्हाला तुमच्या पर्सनल रिझनसाठी असतो सब्जेक्ट, पण मोस्ट ऑफ द टाईम तुम्हाला स्कूल रिझनचे सब्जेक्ट असतात. जसं की टू इन्व्हाइट प्रिन्सिपल मेक एन इन्व्हिटेशन कार्ड, टू इन्व्हाइट एनी गेस्ट फॉर युअर स्कूल्स चिल्ड्रन्स डे, ॲन्युअल डे और फॉर स्पोर्ट डे. अशा प्रकारे म्हणजे तुमच्या स्कूलमध्ये होणाऱ्या ॲन्युअल डेसाठी, स्पोर्ट डेसाठी, चिल्ड्रन डेसाठी
जे कोणी गेस्ट बोलवणार आहात त्या गेस्टसाठी एक इन्व्हिटेशन कार्ड बनवा, किंवा तुमच्या प्रिन्सिपलला तुम्ही काही एखादा टीचर्स डे सेलिब्रेट करणार आहे किंवा एखादा स्कूलमध्ये फंक्शन सेलिब्रेट करणार आहे तर त्यासाठी तुमच्या प्रिन्सिपलला बोलवण्यासाठी इन्व्हिटेशन कार्ड तयार करा. अशा प्रकारचे सब्जेक्ट तुम्हाला नॉर्मली पेपरमध्ये येतात. मग हे इन्व्हिटेशन कार्ड मेकिंग जे आहे ते 2 टाइप्स आहे. देर आर 2 टाइप्स ऑफ इन्व्हिटेशन कार्ड मेकिंग. फर्स्ट इज प्रिंटिंग इन्व्हिटेशन अँड सेकंड इज रायटिंग इन्व्हिटेशन. काही वेळेला इन्व्हिटेशन कार्ड हे प्रिंटेड असतात तर काही वेळेला इन्व्हिटेशन कार्ड हे रायटिंगमधले असतात. आता तुम्हाला नॉर्मली क्वेश्चन पेपरमध्ये जे इन्व्हिटेशन कार्ड लिहायचं असतं दॅट इज इन द रायटिंग मॅटर. तुम्हाला जे इन्व्हिटेशन कार्ड लिहावं लागतं ते तुम्ही हाताने राईट केलेला तो सगळा मॅटर असतो, बरोबर की नाही. मग printed invitation are ones which are printed and then circulated to all, while the handwritten invitation have a letter like format and given especially to VIPs requesting them to preside over a function. म्हणजे फॉर इन्व्हायटिंग anybody for a function, for inviting anybody for any function you may have to write an invitation. तुम्हाला एखाद्या व्यक्तीला, एखाद्या VIP म्हणजे काय, व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन, तर एखाद्या व्हेरी इम्पॉर्टंट पर्सनला तुम्हाला जर का फंक्शनला एखाद्या बोलवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही इन्व्हिटेशन कार्ड बनवता. नाव देर आर सम फीचर्स ऑफ गुड इन्व्हिटेशन. म्हणजे तुमचं इन्व्हिटेशन कार्ड कशा प्रकारे चांगलं असू शकतं याच्यासाठी काही फीचर्स आहेत. आता इन्व्हिटेशन कार्ड मेकिंग जे आहे ते सुद्धा काही वेळेला 4 मार्क्ससाठी तर काही वेळेला 5 मार्क्ससाठी तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला त्याचा प्रश्न असतो. नाव दे आर रिटन इन अ बॉक्स. आता इन्व्हिटेशन कार्ड सुद्धा तुमचं कशा प्रकारे असलं पाहिजे, एका बॉक्समध्ये लिहिलेलं असलं पाहिजे. कसंही अस्ताव्यस्त लिहिलेलं नसावं, ते एका प्रॉपर बॉक्समध्ये किंवा प्रॉपर एक सर्कल करून त्यामध्ये ते इन्व्हिटेशन कार्ड लिहिलेलं असावं. देन दे क्लिअरली मेन्शन द पर्सन फॉर whom the invitation is meant and who the writer is. आता तुम्ही जे इन्व्हिटेशन कार्ड लिहित आहे त्या इन्व्हिटेशन कार्डमध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं असावं की ते इन्व्हिटेशन कार्ड तुम्ही कोणाला लिहित आहात आणि कोणाकडून लिहिलेलं आहे. ओके, टू whom you are sending that invitation, that also mention, and from whom that invitation card is going to be sent, that also mention. म्हणजे तुम्ही कोणाला पाठवत आहात ते तर मेन्शन करायचंच आहे, पण तुम्ही कोण आहात आणि कोणाकडून ते इन्व्हिटेशन कार्ड पाठवलं जात आहे ते सुद्धा तुमच्या इन्व्हिटेशन कार्डमध्ये मेन्शन केलेलं असावं. Then they have relevant message about the event in the least possible word. म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये, लिस्ट पॉसिबल वर्ड म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये तुम्ही त्या गेस्टला किंवा त्या XYZ पर्सनला तुमच्या कार्यक्रमासाठी बोलवण्यासाठी इन्व्हिटेशन कार्ड बनवायचं असतं. इट मीन्स दॅट दे हॅव अ रिलिव्हंट मेसेज. म्हणजे एक असा मेसेज त्या इन्व्हिटेशन कार्डमधून कमीत कमी शब्दात त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा असतो की त्या व्यक्तीला तुमच्या कार्यक्रमाला यायचं आहे हे त्याला कळलं पाहिजे, पण हे कमीत कमी शब्दामध्ये असावं. दे लुक ॲपिलिंग. ते इन्व्हिटेशन कार्ड दिसायला सुद्धा व्यवस्थित अट्रॅक्टिव्ह असावं. देन डिफरंट टाईप ऑफ फॉन्ट मे बी यूज्ड. तुम्ही त्यामध्ये वेगवेगळ्या फॉन्ट्सचा सुद्धा वापर करू शकता. बोल्ड, कर्सिव्ह रायटिंग, अशा प्रकारे बोल्ड किंवा कर्सिव्ह हे जे हँडरायटिंगचे फॉन्ट्स आहेत अशा प्रकारचे तुम्ही फॉन्ट्स यूज करू शकता. बट युअर हँडरायटिंग शुड बी नीट अँड क्लीन अँड युअर हँडरायटिंग मस्ट अंडरस्टँड टू एनी अदर पर्सन. आधी आता तुम्हाला सांगितलंय वेगळ्या हँडरायटिंगमध्ये लिहा, मग ते हँडरायटिंग कसंही काढून पुढच्या व्यक्तीला काही कळलंच नाही असं हँडरायटिंग नाही काढायचं. असं हँडरायटिंग काढायचं की ते दिसायला पण व्यवस्थित दिसलं पाहिजे आणि पुढच्या व्यक्तीला सुद्धा समजलं पाहिजे. दे हॅव क्लिअरली मेन्शन व्हेन्यू, डेट अँड टाईम. तुमच्या इन्व्हिटेशन कार्डमध्ये क्लिअरली व्हेन्यू, डेट अँड टाईम मेन्शन असलं पाहिजे. व्हेन्यू म्हणजे जागा, तुमच्या कार्यक्रमाची जागा कुठे आहे, डेट काय आहे आणि टाईम किती आहे हे क्लिअरली मेन्शन तुमच्या इन्व्हिटेशन कार्डमध्ये असलं पाहिजे. व्हेन्यू, डेट अँड टाईम, दीज 3 थिंग्स आर प्रॉपरली मेन्शन इन युअर इन्व्हिटेशन कार्ड. ह्या 3 गोष्टी तुमच्या इन्व्हिटेशन कार्डमध्ये प्रॉपरली मेन्शन केलेल्या असायला पाहिजेत.
They answer the questions like when, why, whom, where, etc. म्हणजे तुमचं इन्व्हिटेशन कार्ड जे आहे ते कशा प्रकारचं एक प्रश्न विचारू शकतो, जसं की when, why, whom, etc. In case any special event is organized or any famous personality is visiting the occasion, it is highlighted to stir interest in the invitees. Now, if you are sending invitation card to any other persons, okay, so that for that invitation card you have to write who is a main VIP guest for your function. म्हणजे आता जर समजा तुम्ही इन्व्हिटेशन कार्ड दुसऱ्या कोणत्या अजून व्यक्तीला लिहिताय, ऑलरेडी गेस्ट कोण आहे त्या गेस्टला तुम्ही लिहिलेला आहे, परंतु दुसऱ्या व्यक्तींना तुम्ही आता काही वेळेला तुम्हाला पालकांना सुद्धा इन्व्हिटेशन कार्ड पोचवावे लागतात स्कूलमधून, बरोबर. टू पॅरेंट्स ऑल्सो यू हॅव टू सेंड इन्व्हिटेशन कार्ड फॉर इन्व्हायटिंग देम. मग आता पॅरेंट्सला इन्व्हिटेशन कार्ड पाठवत असताना त्यामध्ये तुम्ही कार्यक्रमाची पूर्ण लिहिलं पाहिजे की कार्यक्रम किती वाजता आहे, कोणत्या ठिकाणी आहे, किती वाजेपर्यंत चालणार आहे, डेट काय आहे, व्हेन्यू काय आहे, ठिकाण काय आहे, किंवा गेस्ट कोण आहेत हे प्रॉपरली मेन्शन असलं पाहिजे. त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये तुमच्या कार्यक्रमाचे गेस्ट कोण आहेत, होस्ट कोण आहेत ते प्रॉपरली मेन्शन असलं पाहिजे. तुमच्या कार्यक्रमासाठी कोण कोण उपस्थित असणार आहे, तुमच्या त्या कार्यक्रमासाठी फॉर युअर फंक्शन हुएवर इज प्रेझेंटिंग दॅट शुड बी मेन्शन प्रॉपरली. जे कोण उपस्थित व्यक्ती असणार आहेत ते प्रॉपरली मेन्शन असले पाहिजेत. Now they have short salutation and signatory. आता तुमच्या त्या इन्व्हिटेशनमध्ये शॉर्टमध्ये सॅल्युटेशन आणि सिग्नेटरी असलं पाहिजे. सॅल्युटेशन म्हणजे काय, जसं की आपण स्टार्टिंग करतो लेटर रायटिंगमध्ये डिअर सर, मॅम, त्या प्रकारे व्यवस्थित सुटेबल असलं पाहिजे. ओके, तुमच्या ते इन्व्हिटेशन कार्ड टू हुम यू आर सेंडिंग फॉर दॅट पर्सन सुटेबल सॅल्युटरी इट नीडेड. मग तुमची ती सॅल्युटरी जी असली पाहिजे, सॅल्युटेशन जे असलं पाहिजे ते तुम्ही ज्या व्यक्तीला इन्व्हिटेशन कार्ड पाठवताय त्या व्यक्तीला अनुसरून असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल डिअर सर ऑर डिअर मॅम किंवा डिअर मिस्टर अँड मिसेस अशा प्रकारे. आणि सिग्नेटरी म्हणजे तुमच्या त्या इन्व्हिटेशन कार्डचा एंड पॉईंट सिग्नेटरी असली पाहिजे. जसं की इफ यू आर writing invitation card for any other family for your family function, तुमच्या फॅमिली फंक्शनसाठी तुम्ही दुसऱ्या फॅमिलीला बोलवत आहात तर yours XYZ फॅमिली, yours मिस्टर अँड मिसेस XYZ फॅमिली, अशा प्रकारे. म्हणजे तुमचं सॅल्युटेशन आणि सिग्नेटरी हे व्यवस्थित असलं पाहिजे ते की ते एंडला असतं. नाव इन नोट्स आय विल गिव्ह डिटेल अबाउट दिस इन्व्हिटेशन कार्ड ऑल्सो अँड अबाउट द ॲडव्हर्टिजमेंट ऑल्सो, अँड आय विल गिव्ह सम एक्झाम्पल्स ऑफ इन्व्हिटेशन्स अँड ॲडव्हर्टिजमेंट. थँक्यू.